नमस्कार। अपना उल्लासनगर न्यूज में आप सभी का हार्दिक स्वागत है। उल्लासनगर 5 में जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठान द्वारा जिजाऊ सावित्री रमाई पुरस्कार 2025 व हल्दी कुंकू प्रोग्राम का आयोजन किया गया, जहां पर कई गणमान्य हस्तियां उपस्थित थी। आइए देखते हैं। मनापासून आभार मानते आणि खास करून आयोजक मनोज शेलार आणि त्यांच्या पत्नी, त्यांचं नाव पूनम शेलार, यांचा एक मनापासून आभार मानते की त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात मला पुरस्कार देण्याचं ठरवलं। खरं तर हे माझं खूप मोठं भाग्य आहे। एवढ्या सगळ्या जनतेसमोर मी केलेल्या कामाची पोचपावती मला मिळतेय। पुरस्काराचे आम्ही सगळेच खूप भुकेले असतो, कारण पुरस्कार हा आपण केलेलं काम हे उत्तम आहे याची पोचपावती असते। जसं आता सर म्हणाले की बदलापुरात जे झालं होतं प्रकरण, खऱ्या अर्थानं बदलापुरात एक तो काळा दिवस ठरवला जाईल ज्या मुलींवरती तो अत्याचार झाला। मात्र त्यानंतर जे काही आंदोलन उभं राहिलं, जनतेचं आंदोलन उभं राहिलं आणि त्यातून जी खऱ्या अर्थानं दखल घ्यावी लागली, अगदी देशालाच नव्हे तर जगाला त्या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आणि खऱ्या अर्थानं त्याचं जे काही आपण म्हणतो ना, त्याचं जे काही क्रेडिट असतं ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी संगीता चेंदवणकर आहेत, मनसेच्या महिला शहर अध्यक्षा बदलापूरच्या, त्यांना जाईल। कारण ज्या वेळेला हे सगळं प्रकरण झालं त्यावेळेला त्या ज्या मुली आहेत त्यात आणि त्यांचे पालक हे सर्व जोरदार टाळ्यांमध्ये शेवटच्या महिलेने देखील टाळी वाजवली पाहिजे। की आपण हा त्यांचा बहुमान त्यांना द्यावा या ठिकाणी जोरदार टाळ्यांमध्ये। मोहिनी जाधव दैनिक सकाळच्या तिने ज्या पद्धतीने हा लढा लढला, हा तिचा सन्मान या ठिकाणी होतोय। जिजाऊ सावित्री रमाई पुरस्कार 2025 प्रदान करीत आहेत मनोज शेलार आणि पूनम शेलार। खूप खूप अभिनंदन मोहिनी, तुझ्या लेखणी पहिली लाईन आहे ना, ही पहिली लाईन अशी जाईल पाठी आणि अशी लाईनीत येतील आणि सगळं हॅलो, ज्यांनी आपले डान्स काय होते सिलेक्टेड 4-5 डान्स होते लहान मुलांचे, त्यांनी इथं व्यासपीठाच्या जवळ यायचंय। ज्यांचे डान्स होते त्यांनी इथं व्यासपीठाच्या जवळ यायचंय आणि त्यांच्या पालकांनी आपल्या मोबाईलमध्ये ते गाणं हे करायचंय, ते गाणं चालत राहील, ते आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालत राहील। लहान मुलांनी डान्ससाठी नावं दिलेली आहेत किंवा त्यांनी व्यासपीठाच्या शेजारी यायचंय आणि त्यांच्या आईने पालकाने मोबाईलमध्ये त्यांचं नाव द्यायचंय, मोबाईलमध्ये त्यांचं ते सॉन्ग। तुमचं गाणं फिक्स आहे? मोबाईल गणेश बरोबर एक लाईन घ्या। तर या ठिकाणी आपण जिजाऊ सावित्री रमाई पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करीत आहोत। खूप खूप शुभेच्छा। म्हणजे ही फक्त येतो अभी भाग्या झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे। त्यांना खूप खूप महाराष्ट्राच्या तोपर्यंत हे सगळं चालेपर्यंत ज्यांनी नावं दिली नसेल, नाव नोंदणी चालू आहे, नाव नोंदून घ्या।
8:45 आपण नाव नोंदणी बंद करणार आहोत. कृपया गोंधळ करू नका. वाण घेण्यासाठी जे खुर्चीवर बसले. जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठान उल्हासनगर यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रमाता जिजामाता आपल्या ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, आपल्या आई बहिणींना शाळेमध्ये त्यांनी मी या महिलांना विनंती करत त्यांनी मागून यायचंय. माता राम कृपया मागून या. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा पुरस्कार सोहळा आयोजित करत असतो. उल्हासनगर शहरातील व आजूबाजूच्या मागून या. रांग मोकळी दिसेल म्हणून तिथे घुसू नका. कृपया कॉपरेट करा, सहकार्य करा. माझ्या हिरकणींचा आम्ही ते पुरस्कार देऊन सन्मान करतो आणि आमच्या प्रभागातील सर्व माता भगिनींना आम्ही हळदी कुंकवाचा एक समारंभ आयोजित केलेला असतो.